कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। वर्षानं ना मला जसा हात लावला तसा दादाने एका ठोक्याचा त्याला आडवा केला। अजून मला बघितलं तरी का बरं? दादा, लय दिवसाने असताना बघितलं रे तुला। होय, आजचा दिवसच चांगला आहे म्हणायचं मग। म्हणूनच आज सगळ्यांसाठी फेरणी केली आम्ही। तोंड गोड करा। बाबा घ्या सर। या आधी कधी खाल्लेली तेच आठवत नाही। अरे या आधी आपण असे सगळे कधी खुश होतो हेच मला आठवत। हे एकदम खरं आहे बघा सरकार। हे बघा पेढ आणलेत मी सगळ्यांसाठी। हे बघा माझ्या नावावर जमीन झाली बर का। सगळ्यांनी पेढ खावा। हो काय बोलते ही? खरं बोलतात ते। दम दम रुक्मिणी, तुला भी देते दम। याला काय अर्थ आहे? घर आणि घराची शांतता माझ्यासाठी जास्त महत्वाची। आणि तुम्ही आता झालं ना तुमच्या मनासारखं, आता जरा शांत बसा। शांत काय राहा, मनी मावशी जातील ना आता आपलं घर सोडून। अरे बाळा जाणार हाय की घर सोडून, पण आधी मला ताबा मिळू दे ना। हो, एवढं खुश कधी तुम्हाला बघितलेलं आठवत नाही मला। होय ना, ज्यासाठी एवढा आटापिटा केला ते झालंय ना आता। हा खरंच खरंच मी लय खुश आहे। कोणी काय बी म्हणा। बरं मला जायचंय आता, बंट्याला बी पेढ द्यायच्यात ना, अख्ख्या गावाला बी वाटायचंय। जाऊन येते हा। आप्पे तेवढी मला फिरणी ठेवा। अहो काय चाललंय सरकार तुमचं? अगं तिला इथनं बाहेर काढायला दुसरा काही मार्ग नव्हता। तिला बाहेर काढू, मग आपलं घर आणि आपण सगळे। अहो पण तिला द्यायची काय गरज नव्हती। तुझ्या हिश्श्याची झाली ना तुझ्या नाव। हा झालं, आता हे लगेच माझ्यावर। भाऊजी आता नको ना हा विषय। आजचा दिवस खरंच चांगला आहे। आणि गाड्या जमीन तर आपण कधी मिळवू रे, पण एक घर टिकलं पाहिजे। या आधी केलेल्या चुका मला परत नाहीत करायच्या। ते काय का असे ना, आजच्या जेवणाची सुरुवात या फेरणीपासून झाली ना, मला लय भारी वाटते। सरकार प्रामाणिकपणे घरच्यांचा विचार केला हे बघून भारी वाटलं। मग काय तर, अगं घर आहे तरच ह्यो सरकार आहे, नाहीतर कुठलं काय। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री। कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आजपासून ना रुपाली त्यांची काळजी घ्यायला एक नर्स येणार आहेत घरी। एक नंबर काम झालं। आपल्या काल घरातलं वातावरण बघितलं ना, मला एवढं भारी वाटलं ना। मला असं वातावरण जर राहिलं ना, वहिनी पटकन बरे होतील। असंच राहिलं पाहिजे फक्त त्याचीच गॅरंटी नाही अर्जुन। बरं चला आवरायचं ना, नाही ते काम करा पे आजपासूनच घेणार आजा, कर आराम मस्त पैकी। काढा पिलाय ना, झोप आता। नाही नाही मला आवरायचंय बस। आप्पे अर्जुन कुठं अडकले? आलो आलो सरकार। स्वप्नील सर रुपाली ताई कुठे आहेत? आहे आता येते। बरं त्यांना जरा बोलवता का? मग त्या नर्स ताई येणार आहेत आज। हो आणतो बोलून। होय कधी का? अवाई आत्ता येत आहेत। आणि हा रोज त्या याच वेळेला येतील बरं का। हा आणि आपण डिटेल मध्ये बोलून घेऊ त्यांच्याशी, म्हणजे जे काय आहे ना ते, नाही का? हा नर्स इथे आज हे चांगले बरं का, नाही का? होय, त्यांना कळतं ना कशी काळजी घ्यायची, काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे। बाबा त्यांचं त्यात शिक्षण झालेलं असतं। या ताई बसा। ताई तब्येत कशी आहे आता? चांगली आहे। येऊ का?
नमस्कार. 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 या सावंत मॅडम नर्स आहेत या ताईंसाठी. नमस्कार. या बसा की. बसा. नाश्ता घेणार ना? नाही नको, मी करून आले. हो अजिबात लाजायचं नाही बरं का. चहा तरी घ्या मग. हो. पिऊ. हा आणते. ताई खास तुमची काळजी घेण्यासाठी आलात बरं का त्या. माझे कशाला? अगं रुपाली, त्या तुझ्या सोबत असतील. आपण त्या डॉक्टरांकडे गेलेलो ना, त्यांनी सुचवलंय. ताई आत्ताच तुमचं बाळंतपण झालंय ना, त्याच्यामुळे तुम्हाला अजून काही काळ गरज लागेल आणि मी तुमची आणि बाळाची पण काळजी घेईन. हा बाळाची. हा चालेल. मग ताई आता त्यांना तुमची व्यवस्थित काळजी घेऊ द्या. आपलं बाळ टुणटुणीत होईल अगदी. आपण आज जाऊन बाळाला भेटूया का? हो चला. सावकाश. अपर्णा, त्यांना माहिती आहे ना कसं व्यवस्थित ते. हो सर, तुम्ही नका काळजी करू. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग गायतोंडे. चला निघायचं. हो निघूया. बरं नाश्ता तर करा आधी. नको थँक्यू मॅडम, आज मी करून आलो. चला आई येते मी. सावकाश. येते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. सगळ्यात हट्टी कोण होतं शाळेत? स्मिता. अजूनही तशीच आहे. खूप हट्टी आहे. तुमच्यात तो हो तिला म्हणलं ना, मी तर कोण बसलंय का बेंचवर, तुला काही प्रॉब्लेम आहे? मागं आहे ना जागा, म्हणजे लगेच चल मागं चल स्वभाव अपोजिट झालेला आहे. म्हणजे अशी ती नव्हतीच लहानपणी, आता इतकी समजूतदार झाली असं वाटत नाही की ती आधीची आहे म्हणून. मग असं काय झालं की लगेच एवढा बदल झाला? लग्नानंतर मिस्टर खूप शांत भेटले, त्यामुळे हळूहळू माझ्यात पण शांत झाला. म्हणजे मग त्यावेळेला या सगळ्या भांडण करायला तुम्हाला कारणीभूत? ते भांडण करायला मला प्रोत्साहन करायचे की तो आता भांडण. लक्षात राहिलेलं भांडण कुठलं तुमचं? तसं सुजाताचं आणि माझं भांडण झालेलं. तुम्ही हा ते बेंच ऍक्च्युली आम्ही पकडत होतो, लवकरून बेंच कोण अगोदर पुढे बसतंय हे भांडणं व्हायची. त्यामुळं तिची आणि माझी भांडणं झाली. मी अगोदर आले बॅग ठेवून गेले की ती म्हणायची नाही माझा बेंच आहे. त्याच्यावरून तिची माझी खूप भांडणं झाली. बेंच म्हणजे आमचं जागा ठरवून दिली नव्हती ऍक्च्युली शाळेमध्ये, मग त्याच्यामुळे ना जो पहिल्यांदा येईल ना तो पहिल्यांदा पहिला बेंच पकडायचा, कारण मागे काय दिसायचं नाही पुढे जे शिकवायचे मॅडम वगैरे. मग ती आली होती, तिने बॅग ठेवली होती. मग मी काय केलं, मला माहिती होतं तिची बॅग आहे म्हणून, पण मी मुद्दाम तिची बॅग उचलून मागे ठेवली होती आणि मी बसले होते. भांडला? हो. मग आल्यानंतर मी चिडले, माझ्या बॅगला हात लावला ना तिनं. भांडण झालं ठीक आहे, पण बसलं कोण पुढे? मीच बसले. बॅगेबरोबर तुम्हाला मागे टाकलं. किती छोट्या छोट्या गोष्टी. पण शाळेत तुमच्या काही डबा वगैरे आणायची पद्धत होती? 5वी ते 10वी एकत्र टिफिन खायचो आम्ही बेंचवरती बसून. कोणाच्या डब्यात काय असायचं सांगा, तुम्ही सांगा. चला. भेंडीची भाजी, हिच्या टिफिन मध्ये बटाटा असायचा, तो फार आवडायचा सगळ्यांना. नाही भाजी आवडली, आम्ही तिचा डबा खायचो आम्ही. अस्मिता पण मला उपाशी ठेवायचे नाही, आम्ही द्यायचो आमच्या. त्यावेळेस तशी नव्हते हो, आता नाही चुकून बटाट्याचा परिणाम दिसतोय. पण तुमची शाळा जी होती ती कन्या शाळा होती की मुलींची होती आमची? यशवंतराव चव्हाणांच्या आईचं नाव आहे विठामाता. त्या शाळेत होतं? त्या शाळेत आम्ही होतो. पण मग मला सांगा, तुमचं लग्न कसं झालं? माझं लग्न अरेंज मॅरेज झालं. हो. कुठे? हो कराडमध्ये. कराडमध्ये. तुमचं? लव्ह प्लस अरेंज. काय बटाटा? नाही, ऍक्च्युली माझ्या मावस बहिणीचं लग्न होतं आणि त्यांचा आत्ते दीर आहे. म्हणजे मग तेव्हा बघितलं, म्हणजे मी बघितलं होतं त्यांना, पण त्यांनी मला बघितलं नव्हतं. मग नंतर मागणी आली, मग नंतर झालं. मग तेव्हा लव्ह मॅरेज. कसं ते? आम्ही ॲक्च्युली माझ्या आत्याचाच मुलगा आहे, पण माझ्या प्रोजेक्टसाठी पप्पांनी गाठ घालून दिली होती. MBAचा प्रोजेक्ट होता, त्यानिमित्त भेटलो. नंतर MBAचा प्रोजेक्ट वगैरे झाला आणि त्याच्यानंतर मग हे झालं.
प्रोजेक्ट झाला. तुमचा प्रोजेक्ट कारणी लागला. अरेंज मॅरेज कराडमध्येच झालं. कराड. अरेंज मॅरेज पुण्यामध्ये झालं लग्न. पुण्यात. हो. माझं लव्ह विथ अरेंज. कसं ते? बँकेत होतो आम्ही एकत्र, मग तिथेच भेटलो, मग एकमेकांना आवडायला लागलो, मग लग्न केलं घरच्याच्या संमतीने. पहिल्यांदा त्यांच्या घरचे ॲग्री झाले, माझ्या घरचे ॲग्री नव्हते. नंतर माझ्या घरचे झाले, त्यांचे झाले नाहीत. मग ते कसं तरी 2 वर्ष थांबलो, त्याच्यानंतर पण मग झालं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. बालपणीच्या खूप आठवणी असतात. हो. एखादी आठवण सांगायची असेल तर कुठली सांगा? शाळेमध्ये एक असा किस्सा झाला होता की आमच्या क्लासमध्ये एक म्हणजे वर्गामध्ये बेबी तुपारी म्हणून मुलगी होती. फायनान्शियली थोडीशी म्हणजे परिस्थिती तिची एकदम कमी होती. तर मग तिच्या घरच्यांनी परवानगी नव्हती दिली तिला की शिक्षण मग तू सोड, जर तुला बुक्स नोटबुक युनिफॉर्म मिळत नसेल तू शाळा सोड. शाळेतनं पण प्रोव्हाइड करायचे, पण त्यावेळेस तिचा नंबर कधी कधी लागायचा नाही, असं व्हायचं. मग तिला घरच्यांनी सांगितलं की तू शाळा सोड. मग आमच्यापर्यंत ती आली, ती एक दिवस रडत बसली. मग आम्ही आपलं सगळं गेलेलो, तिच्या आईला काय झालं समजावली की तिला शिकायची इच्छा आहे. तिचं हँडरायटिंग खूप Handwriting छान होतं, खूप हँडरायटिंग नंबर आले हुशार खूप होती. तिला फळ्यावरती तिला विचार वगैरे सगळं. त्यामुळे जर तिला शिकण्याची एवढी इच्छा आहे तर असं नाही ना करता येऊ शकत. म्हणून आम्ही सगळे ग्रुपनी गेलो, तिच्या आईला समजवलं की आम्ही तुम्हाला मदत करतो, आमच्या आई वडिलांना सांगतो तिला मदत करून तिला शिकता यावं. म्हणून आम्ही प्रयत्न केले आणि आमचे तिच्या आईनं ऐकून तिच्या शाळा पण कम्प्लीट केली. अरे वा. हो. आता कुठे असते ती? ती कराडमध्ये असते. पण कधी तुम्हाला भेट होते त्यांची? नाही, अजूनपर्यंत. पण मग आता जर ती कार्यक्रम बघत असेल आणि तुम्हाला भेटायचं असेल तर तिने कसं भेटावं? आम्ही कराडला येऊ. फक्त तू कुठे आहेस ते सांग. आम्ही तिला मिस करतो खूप. कॉन्टॅक्ट नंबर वगैरे आमचा स्कूलचा ग्रुप आहे किंवा मग कॉलेजचा पण एक ग्रुप आहे. त्याच्यामध्ये जर काही तुझा कुणाशी अजून कुठला कॉन्टॅक्ट झाला तर प्लीज कसंही करून आमचा स्कूलचा एक ग्रुप आहे, त्यात 50 जणी आहे. चला, या कार्यक्रमामुळे ती मैत्रीण जर कुठे असेल कराडमध्ये किंवा लग्न होऊन कुठे गेली असेल तर ती ही संपर्क साधेल अशी आशा बाळगूया. तुमचे मिस्टर काय, कसा आहे स्वभाव? माझ्या मिस्टरांचा खूप शांत स्वभाव आहे. तुमच्या? शांतच आहेत, पण कधी कधी थोडे चिडतात. थोडे स्ट्रिक्ट आहे. शांत स्वभाव, शांत आणि रागीट. लग्नानंतर केलं शांतच आहेत. शांतच आहेत. समजा दोघांमध्ये काही वाद झाला तर एक पाऊल मागे टाकून माझं चुकलं असं तुमच्यापैकी किती जणी म्हणतात? मी म्हणते. मी पण म्हणते. आपण तर मी म्हणते, तुम्ही किती पटकन म्हणाला. ह्या म्हणजे असं झालं तुम्हाला? नाही, ते शांत असल्यामुळे ते बोलतात पटकन, त्यामुळे मला क्षमा मागायची गरजच नाही लागत. भाऊजी ऐकतात. पण सपोज खूप चिडले तर मग मी शांत बसते, पण सॉरी नाही बोलत. हा मूळ स्वभाव आहे, तो कसा बदलेल ना. प्रत्येक शाळेत एक प्रार्थना हो असते ना. तुमच्या शाळेत कुठली? इतनी शक्ति हमें देना दाता. इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना. इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना. हम चले नेक रास्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल होना. इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आता बाबांशी जाऊन बोलतो. सर नको, ते तुम्ही प्लीज इथनं जा. मला सांगा, तुम्ही आलात कुठं? तुम्हाला बाहेर कोणी बघितलं नाही ना? नाही, तुझ्या घरी पूजा चालू आहे. तुझ्या घरी नेहमी कसली तरी पूजा चालूच असते का? सर प्लीज तुम्ही इथनं जा. तुम्हाला इथे कोणी बघितलं सर, खरंच गोंधळ होईल. तुम्हाला माहित नाही माझे दादा कसे आहेत. सर प्लीज तुम्ही इथनं जा. मी तुम्हाला रिलॅक्स. तू इकडे सर प्लीज बस इकडे. निशी इकडे. मला तुला सरप्राईज द्यायचं. काय सरप्राईज? घाबरू नकोस. मी आत्ता जाऊन तुझ्या घरच्यांशी तुझा हात मागणार नाहीये. त्यासाठी वेळ तू सांगितलंस ना मला, त्यांच्याशी नंतर बोल. पण त्याआधी मी माझ्या घरच्यांशी बोलणार आहे तुझ्याबद्दल. आणि यू डोंट हॅव टू वरी.
तुला त्यांच्याबद्दल काही टेन्शन घ्यायची गरज नाही. ते तुला अजिबात त्रास देणार नाहीयेत. त्यांचं स्वतःचं लव्ह मॅरेज आहे. माझी आई मराठी आणि बाबा पंजाबी. त्यांना या गोष्टीचा आनंद होईल की त्यांचा मुलगा फायनली प्रेमात पडलाय. सर सर ते सगळं ठीक आहे, पण प्लीज तुम्ही आता इथनं जा. कुणाला कळलं तर खरंच गोंधळ होईल. सर प्लीज जा इथनं प्लीज. सर कोणीतरी आलंय वाटतं. मलाच वाटतं तुम्ही इथे आलाय, कोणाला तरी कळलंय. अजिबात नाही. पण तुझी पॅनिक झालीस ना तर त्यांना नक्की डाऊट येईल. काम डाऊन, रिलॅक्स. कोण? निशिताई, मी डुग्गू. तुला बाहेर बोलवलंय, चल लवकर. झालंय माझं आवरून. तू हो पुढे, मी आले. हा हा सर, मी तुम्हाला सांगितलं होतं ना कोणीतरी येईल. प्लीज आता तुम्ही जा सर, प्लीज. ओके, जातो, पण एका अटीवर. तू आज संध्याकाळी मला भेटायला येशील. शक्य नाहीये ते सर. इथे घरी पूजा आहे, मला माहिती आहे. तुझ्या घरच्यांना सांग की आता दुसरं काही करायला घेऊ नका. आपल्या लग्नाची तयारी करा. निशिकांत, हे बघ, तुझा बाप्पा माझ्यासोबत आहे आणि याच्या आशीर्वादाने सगळं व्यवस्थित पार पडेल. तू फक्त मला प्रॉमिस कर की तू मला भेटायला येशील संध्याकाळी. सर कसं भेटणार आहे? ठीक आहे, मग मी आणि बाप्पा आम्ही कुठेही जाणार नाही. तू येणार असशील तरच आम्ही जाऊ. हो ना? हो म्हणतायत. आय एम सॉरी. सांग पटकन. मी बोला ना निशिताईला. मग कुठे निशिताई? ती कोणाशी तरी बोलते. सगळे जण तर हयच. डुग्गू, नक्की नीट बघितलं होतंस ना? दरवाजा उघडला होतास? नाही, ती बिझी होती. फॉरेन दीदीने शिकवलं होतं, मॅनर्स असतात, असं दार उघडायचं नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. निशी, निशी, तू कोणाशी बोलत होतीस? नाही दादा, ते मी खिडकीपाशी उभी होते फक्त. डुग्गू पण ना काही सांगतो. तू तयार आहेस ना बाळ? हो. चल, सगळे वाढ. आले आले. अरे वा 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 वा. ये निशी, ये काय सुंदर दिसतोस ग. या ये. जोरदार दिसते. एकदम. अरे तू ये सर. चिनो बस नाही सर. नवरदेव, बसा. चला चला. निशी, एक काम कर, पहिले पंथी भेटव. चला आता आपण पूजा चालू करूया. हा शिनू, आता हे सगळ्या सुपारी दिसतात, हा त्यांच्यावर हळद कुंकू लावायला सुरुवात कर. हा लाजतय ती. शाबास.
काय रे किती सावकाश, अजिबात लग्नाची घाई नाही तुका. चला पूजा तर झालेली आहे. आता मला सांगा तुम्ही दोघं लग्नासाठी तयार असाच मा? हा चला, म्हणजे आता मी गारणं घालून मोकळो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. ए बा देवा महाराजा, होय महाराजा. या खोतांच्या घरात निशिगंधा रघुनाथ खोत आणि श्रीनिवास श्रीकांत सावंत यांच्या लग्नाची सुपारी फोडली जाता रे महाराजा. होय महाराजा. तर ह्या कार्याला आशीर्वाद दे आणि हे कार्य निर्विघ्नपणे पार पडू दे रे महाराजा. होय महाराजा. होय महाराज. ओबी होय महाराजा बोलली ना. दादा आता तुझी परमिशन असेल तर सुपारी फोडून घेऊया का आपण? चालेल. हा आहे. होय होय, घे फोडून घे. चला अशा प्रकारे सुपारी फोडण्याचा कार्यक्रम पार पडलेला असा मी जाहीर करतो. वा 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 वा. अरे तुम्ही दोघं असेच काय उभे राहिलात? दे रे बंधू, ते बॉक्स दे. हा, एकमेकांका मिठाई बरवा बरवा बरवा. अरे श्रीनू, तू पण भरवते का? अरे श्रीनू, एवढीसा छोटासा घास काय घेतलायस? चांगला मोठा भरव. भाऊजी लाजतात ते, लाजतात. लाजतात काय? अरे भरव. बरोबर. हा. अभिनंदन. अभिनंदन. उमा, आता निशीचे लाड बास झाले. हा हा, आता मी असं आहे ना, मी करणार तिचे लाड. व ताई आता ना फक्त लग्नच ठरलेला, हा लग्न झालेलं नाही आहे. ही निशी पोर अजून आमचीच आहे. हा पण लवकरच माझी सून होणार, कळला ना? मग ती तुमच्यासाठी परकाच. हा घे बाय माझे. याचा अर्थ आता निशी पण तुझ्यासारखंच वागणार की काय? मी बाई परका, मी बाई परका. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. कुठे चाललात?
रुपाली, अगं सकाळी सकाळी कुठे निघालीस? आई, मला ना कंटाळा आलाय खोलीत बसून बसून. मी जरा मैत्रिणीकडे जाऊन येते, पाय पण मोकळे होतील. बाईसाहेब, पण अद्वैत साहेबांनी काय सांगितलंय लक्षात आहे ना तुमच्या? तुम्ही घराबाहेर पडायचं नाहीये. अगं आधीच तरी ऐक ना. हो आई, मी ऍटलिस्ट बाहेर लॉन मध्ये तरी फिरते थोडा वेळ. नाही नको बाईसाहेब, त्यापेक्षा तुम्ही घरातच पाय मोकळे करा. अद्वैत साहेब, बरं झालं तुम्ही आलात. बाईसाहेब बघा ना, त्या बाहेर जायला निघाल्यात. आपलं ठरलं होतं ना तू एकटी कुठेही बाहेर पडणार नाहीयेस म्हणून. हो आधी, पण तिकडे तुला काही झालं तर? असं कसं काय होईल आई? ठीक आहे, मग मी येते तुमच्याबरोबर. राहू दे राहू दे. तुम्हाला सगळ्यांना काळजी वाटते ना, आणि आधी पण सांगतो इतक्या वेळा, तर नाही जात मी बसते रूम मध्ये जाऊन. हा आई, नका काळजी करू. थँक्यू. आधी तू रुपालीला सारखं घरी बसायला सांगतोयस, काही काळजी करण्यासारखं नाही. आजी, टेन्शन घेण्यासारखं नाहीये काही. तिने फक्त आराम करायला हवा म्हणून. मागे सुद्धा माहिती आहे ना, 2 वेळा चक्कर आली होती तिला. बाकी काही नाही. आजी, तुम्हाला चहा देऊ? हो दे, माझ्या खोलीतच आणून दे. चल. साहेब, मला जरा तुमच्याशी आणि बाबांशी खूप महत्वाचं बोलायचं आहे. काय? मग बोलवू का बाबांना? नाही, इथे नको. बर, मी पटकन आजींना चहा देऊन आले. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हे असं असेल तर आपल्याला लवकरात लवकर वावशीला देवळात गेलं पाहिजे. मला असं वाटतं आपण आधी काय ते लवकरात लवकर ठरवूया. मी आबांशी बोलले, आपण मूर्ती नाही हलवू शकत. जेव्हापासून ज्ञात आहे तेव्हापासून ती मूर्ती त्याच ठिकाणी आहे. आधी मूर्तीच्या आजूबाजूला चौथरा बांधण्यात आला आणि मग कालांतराने मंदिर बांधण्यात आलं. मूर्ती कधीच हलवली गेली नाहीये. सगळं खूप कठीण होत चाललंय, पण आपल्याला आता आणखीन वेळ दौडून चालणार नाही. काहीतरी मार्ग काढावा लागेल. पेटी मूर्तीच्या खालती आहे, म्हणजे मूर्ती हलवण्याशिवाय पर्यायच नाहीये. आणि जर का मूर्ती हलवताच येणार नसेल तर मग आपण वेगळा मार्ग काय शोधणार आहोत? काहीतरी वेगळा विचार करावा लागेल. हो, पण आपल्याकडे वेळ फार कमी आहे आणि समोर डिफिकल्टीज खूप जास्त आहेत. मी तेच तर म्हणते की आजच्या दिवसभरात आपल्याला काही तो निर्णय घ्यायला हवा. बघूयात, काहीतरी वेगळा मार्ग काढेन मी. आज काय ते ठरवूया, नाहीतर ती रुपाली. साहेब, रुपालीबाई साहेब सुद्धा पेटी शोधतात. आई नाही, विरोचक शोधतोय पेटी. नाहीतर तू टेन्शन नको घेऊस, काहीतरी मार्ग काढूयात आपण. साहेब, हे बोलायचं होतं.
ती पेटी कुठे आहे याबद्दल आपण जे काही बोललोय ते तुम्ही बाईसाहेबांना सांगू नका. मित्रा, डोंट वरी. मी आधीसारखं ब्लाइंडली आईवर विश्वास ठेवून काहीही सांगणार नाहीये तिला. आता मला कळतंय तुझ्या मनात काय सुरू असेल, पण तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. सर, मी जातो ऑफिसला. बाय बाय. आधी आधी मला त्रास होतोय. काय झालं? माझ्या डोक्याला मुंग्या आल्यासारखं होतंय. खूप खूप कसं तरी होतंय. तो अक्षरच माझ्याकडून काहीतरी करून घेतो. माझ्या मानगुटीवर बसला असं वाटायला लागलं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. कवादर नाही विचारतोय आम्ही तुम्हाला. सांगा की हा कोण घेऊन जात होतो तुम्हाला दवाखान्यात? आदिपती का त्यांची बायको? काय लिहताय का एवढं मगापासनं? हा सांगा की आमसनी कोण नेत होतं तुम्हासनी दवाखान्यात? आदिपती का त्यांची बायको? नाही म्हणजे तसं आम्हाला आदिपतीने सांगितलं आहे, आम्हाला तुमच्याकडनं ऐकायचं आहे. हो मोठे मालक, आम्ही तुमच्याशी बोलतोय. अरे देवा, यासनी परत झटका आला का काय? दुर्गे, तुम्ही कशा पे आलायसा इथं? जा तुम्ही. आम्ही कुठं बी जाणार नाही. हे घर आमचं आहे. तुमच्या नाही म्हणण्याने काय बी होत नाही. हे घर आमचंच आहे. मुलगा आमचा आहे. समजा आमचा आहे. आम्ही कुठं बी जाणार नाही आणि तुम्ही बी कुठं बी जाऊ शकणार नाही, कारण आपली गाठ 7 जन्माची आहे. सर सर सिक्युरिटी नाही, एक मिनिट. सर 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 शांत व्हा. सिक्युरिटी सर शांत व्हा प्लीज. सर शांत व्हा. त्या फक्त बोलतायत, त्या काही करणार नाहीये. बाबा तुम्ही शांत व्हा. नको नको तुम्ही व्हायलेंट होऊ नका. सर प्लीज ऐका ना. सर शांत व्हा प्लीज. प्लीज शांत व्हा. बाबा तुम्हाला आदिपतींची शपथ आहे. बाबा प्लीज ना, शांत व्हा ना प्लीज. प्लीज 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 शांत व्हा ना. बसून घ्या. शांत व्हा. बसा बसा तू. बसून घ्या. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. मला फक्त एवढं. हो, इंग्रजीचा फवारा मारू नका. सॉरी, माफ करा.
माझ्या रागवू नका मॅडम. हो, आम्ही तुमच्यावर नाही रागवलो, तुमची तर आरतीच केली पाहिजे. आम्ही आमच्या नशिबावर रागवलोय. एवढं करून आमच्या वाटेला काय आलंय? हा, गेट आउट, गेट आउट. त्यांनी मुद्दाम नसेल केलं मॅडम, त्यांना कदाचित तब्येतीचा त्रास होत असेल. त्याला पण ते जिम्मेदार आहेत. ठीक आहे मॅडम, मी काय म्हणते ऐका, सगळं जाऊ दे, मागचं सगळं सोडा. पण मला एक सांगा, आता चारुहास सरांच्या तब्येतीत सुधारणा होती, हे तुम्ही पण ऑब्झर्व केलंय ना? काय केलं? म्हणजे तुमच्याही लक्षात आलंय ना की त्यांची तब्येत सुधारतीये? ओ सुनबाई, तुम्हाला किती वेळा सांगायचं, आमच्या समोर इंग्रजी फाडू नका. काय ते शुद्ध मराठीत बोला. ठीक आहे, पण माझा मुद्दा काय आहे? तुमचा मुद्दा हाच की मॅडम, सरांच्या तब्येतीत आता सुधारणा होतीये, तर आपण त्यांना नवीन डॉक्टरांकडे नेऊया का? अजून काही वेगळ्या गोळ्या, वेगळी इंजेक्शन्स दिली, वेगळे उपचार केले तर समोरच्याचं बोलणं ऐकूनच घ्यायचं नाही, आपलंच म्हणणं खरं करायचं. असं का करता तुम्ही? नाही मॅडम, 1000 वेळा तुम्हाला सांगितलंय त्यांच्यापासून लांब राहावा. सांगितलं का नाही? त्यांच्या तब्येतीच्या भानगडीत पडू नका. त्यांच्याबद्दल येऊन आम्हाला प्रश्न विचारू नका. त्यांच्या तब्येतीचं बघायला आम्ही आहोत, आम्ही बघू. ते जसे आहेत तसे ठीक आहेत. आम्हाला त्यांच्यामध्ये काय बी बदल नगाय. आणि हा, हे असं पुढं पुढं करणं थांबवा. आम्हाला तुमची त्यांच्या बरोबरची जवळीक नाही आवडत. तो काय तुमचा सख्खा बाप नाही, आणि त्यांचं बघायला त्यांचा सख्खा मुलगा आणि आम्ही जिवंत आहोत. आणि मी या घराचा भाग आहे ना मॅडम? अजून व्हायच्यात. असं कसं म्हणता मॅडम तुम्ही? मी लग्न करून आली या घरात, मी सून आहे मॅडम. आवाज खाली, आवाज खाली. आणि आम्हाला काय सांगताय लग्न करून आला त्या घरात? आम्हीच तुम्हाला लग्न करून आणलंय या घरात. घरात लग्न करून आलात ही टिमकी आमच्या समोर नाही वाजवायची. मॅडम, मला तसं नव्हतं म्हणायचं. तुम्ही माझ्या आधी आला आहात या घरात लग्न करून. तो मुद्दाच नव्हता माझा. माझा मुद्दा वेगळा. मुद्दा तुमच्याकडेच ठेवा हो. निघा. हो मॅडम, एकदा तरी ऐका ना. आम्हाला काय बी बोलायचं नाही आता ह्यावर. विषय एंड. काय झालं? माझं काही चुकलं का? नाही, तुमचं काय बी चुकलं नाही, आमचं चुकलंय. तुम्हाला लग्न करून या घरात आणलं ना, ते आमचं चुकलंय. जा आता. ठीक आहे, मी जाते मॅडम. पण माझं म्हणणं एकदा ऐका, माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवा. मी खरं सांगते मॅडम, त्यांना दुसऱ्या डॉक्टरांकडे नेण्याची आम्हाला ना तुमची गरज आहे ना तुमच्या डॉक्टरची. चला निघा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हे का म्हणतायत? सर मला चिमटा काढा. सर मला चिमटा काढा. मला चिमटा काढा सर लवकर. इतक्या जोरात काय चिमटा काढला? मला फक्त खात्री करायची होती की जे मी माझ्या डोळ्यांनी बघतोय, म्हणजे जेनिफर आणि माझी आई का भांडतायत, आणि तेही तुझा मेकअप करायचा ह्या टॉपिक वरून. वा मयू, तू तो सेलिब्रिटी बन गई. बाय द वे सर, आपण कधी निघायचं? 1 मिनिट, तुम्ही आता कुठे निघालात? मी प्रतिकडे पांड्या हॉल बघायला चाललो ना साखरपुड्याचा. मग जोडे बाहेर. जी सॉरी निघालता अभी निघाल. तुझी कोण? तुझी तुला बीजी म्हटलं. चल. हा निघूया आपण. तुम्ही कुठे चालला आता? कॅशला घेऊन. सिक्रेट आहे. अरे काय चाललंय? केवढी ही लगीन घाई. हे बाहेर चाललंय, ते बाहेर चाललंय. खरंच पण बरं वाटतंय खूप. मात्र मला कुठे नेऊ नका, मी आपली घरीच बरी हो. बरोबर बोलताय आजी. तुम्ही घरीच थांबा, आणि ही मयू आहे ना, तिला तुमच्या सोबत ठेवा आजीची हेल्प करायला. क्यों? उदय नाल मेरा एक काम है. प्रतीक, तू का अडवतोयस मला? अडवत वगैरे नाहीये, आणि मेन म्हणजे कोणतं काम आहे? कोणतं काम आहे? दलजीत, सांगू नकोस.
प्रतीक सिक्रेट आहे ते तुला नंतर सांग. सिक्रेट? अगं मग आपल्यात कसलं सिक्रेट? आणि दलजीत, तुझी और अस्सी कितने अच्छे दोस्त है ना, मला सांग ना तुमचं काय सिक्रेट आहे? ओए तू पागल है क्या? देख मयूरी ने मना किया है ना, मैं तेनू नहीं दस सांगा. नाही दस सांगा ना. ठीक आहे बेटे, मग मी ना तुमच्या दोघांसोबत येतो, कुठे चाललाय ते बघायला. अरे पण तू तर बाबांसोबत जातोयस ना. मी अगं श्रेयस सरांसोबत त्यांचा परम मित्र पांड्या सर असताना मी काय करू तिथे जाऊन? ते दोघं बरोबर जाते, बरोबर ना सर? साखरपुडा तुझा आहे, यायला हवं तू. मग असं तर सर मला प्रॉब्लेम काहीच नाहीये. मला ना ह्यांच्या सोबत जरा जायचंय. जा रहा ना दलजीत उसके साथ? ओए दलजीत जा रहा ना? हो सर पण अरे प्रतीक तू क्यों लोड ले रहा है? तू श्रेयस सर दे नाल जाना. हाँ और ऐश तूने घड़ी देखी क्या? चल जल्दी कर, सानू देर हो जाएगी. चल अहो येते मी. जा सांभाळून जा बा. बता दे. चल जा. मनमीत कैसा है? अरे दलजीत यार. ओए दलजीत. अरे पांड्या आधी बूट बाहेर बघू. अरे यार सॉरी सॉरी, हे शूज पण आहे ना कंटिन्यू सोबतच येतात. काय माहिती कुठून येतात. दुसरा पण मारा त्याला. तू गप्रे. आणि काय रे, तुला केव्हाचा मेसेज करून ठेवलाय मी, मेसेज बघता येत नाही? खाली उभा राहून माझा पुतळा झालाय फार. हा तुला काय पालखी पाठव घ्यायला? चल लवकर. त्या प्रतीक मुळे अडकलो मी. अहो सर मला का टार्गेट करते आता? मी तर फक्त आलेलो इथे बघायला. टार्गेट नाही, तुला ड्रायव्हर बनवतो मी. हा अरे भजी कशी आहे? मस्त आहे. कोणी बनवली? ऐशनी आपल्या अश्विनीने. हा मस्त आहे तुझी. आता उशीर होत नाही तुला? पुतळा झाला. चल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. वाव किती गोड आहे ग चेन. मी घालून बघते. हा कशी दिसते? छान दिसते. आवडली तुला? खूप जास्त आवडली. अगं मयू, ही चेन ना तुला खूप सूट होते, खूप छान दिसते तुझ्यावर. आता मी ही चेनच घालेन. अश्विनी हे कधी घेतलंस? मला सांगितलंस तर मी पण आलो असतो. अचानक ठरलं आणि घेऊन आले. तुम्हाला आवडली का? तू आणलीयस मग आवडणारच ना. तू आवडतेस, चेन पण आवडली. मीरा मॅडम आय एम सॉरी, मी तो नेकलेस नाही घेऊ शकत. अगं पण तुला आवडला होता ना? हो आवडला होता मला, पण कसं आहे ना, जी गोष्ट मला माझे आई बाबा घेऊन देऊ शकत नाहीयेत किंवा प्रतीक घेऊन देऊ शकत नाहीये, अशी गोष्ट मी बाहेरच्या कुठच्या माणसाकडून घेतली तर त्यांचं मन दुखवेल आणि मला त्यांना दुखवायचं नाहीये. त्यामुळे खरंच सॉरी, तो नेकलेस तुम्ही तुमच्याकडेच ठेवा, कारण मी त्यांना नाही हर्ट करू शकत. मयू, आता तू असं बोलल्यावर तुला घे म्हणून मी आग्रह पण नाही करू शकणार. तुला माहितीये मयू, मला मुलगी असती तर मी तिचेही असेच लाड केले असते, तिचीही हाऊस मौज अशीच पुरवली असती. पण आता ते नाहीये म्हणून मी तुलाच माझी मुलगी मानत होते. पण माझ्या नशिबात तेही सुख नाही. असं का म्हणताय तुम्ही? मी फक्त गिफ्ट घेत नाहीये. आणि हो, माझ्या लग्नात तुम्ही करण्याजोगं काही काम असेल ना तर तुम्ही नक्की मदत करा, मला आवडेल. नक्की. ठीक आहे. हा ठीक आहे, ठीक आहे. हा बघू आम्ही. हा ठीक आहे, बघू बघू. आता वेगळा प्रॉब्लेम झालाय. तो सोसायटीचा सेक्रेटरी म्हणतोय हॉल मिळणार नाहीये, दुसऱ्यांना दिलाय. बुकिंग आहे म्हणजे हॉल आपला सोसायटीचा आणि देतोय बाहेर. मी म्हणतोय ना, तुला पुढच्या वर्षी निवडून द्यायचं नाही, लक्षात ठेव. झालं का चिडचिड करतोय? तू एवढा शांतपणे कसं काय बोलू शकतो? अरे साखरपुडा तोंडावर आला, हॉल नाहीये आपल्याकडे, कुठे करायचा साखरपुडा? हा नाही, त्या सेक्रेटरीला ना धडा शिकवलाच पाहिजे आता. हे बघ, एक काम करूया, साखरपुडा ना आपण आपल्याच घरी करूया. अहो पण या घरात कशी काय जागा एवढी होईल? मग एक काम करूया, खाली सोसायटीचं कंपाऊंड आहे ना,
इथे मांडव टाकूया. चालेल. आजी ऍक्च्युली माझी जी आत्या आहे ना ती थोडी हायफाय आहे, सो असं खाली ग्राउंडवर मंडप वगैरे टाकलेलं तिला नाही पटणार. हे पांड्या, तो कॉर्नरवर एक स्वस्तिक हॉल आहे ना, त्याचं काय? यार सगळे हॉल बघून झाले, कुठलाच हॉल अवेलेबल नाहीये, सगळे फुल आहे. मला माझं डोकंच काम करत नाहीये, काय करायचं आता. आपण एंगेजमेंट माझ्या घरी केली तर? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.